येणाऱ्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट, तर पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे। 24 तासात मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांची माहिती। अहिल्यानगरच्या शेगावमधील देवटाकळी या शिवारामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू, आणखी अनेक जण पुरात अडकल्याची माहिती। जळगावच्या मण्यार धरणातनं आता 40,000पेक्षा जास्त क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग, तर सततच्या पावसामुळे तळेसगावमधील नांद्रे गावाची संरक्षण भिंत कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता। 500पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। हिंगोलीच्या कळमनुरीतील दांडेगाव इथल्या शेतकऱ्यांनी जमीन खरडून गेल्यानं टाहो फोडलाय। आमदार संतोष बांगर यांच्यासमोर शेतकऱ्यांचा टाहो लवकरात लवकर मदत देऊ असं म्हणत बांगर यांनी स्वखर्चातनं शेतकऱ्याला आर्थिक मदत केली। परभणीच्या पालम तालुक्यातील 9 एकर शेती पाण्याखाली मुसळधार पावसानं या पिकांचं अतोनात नुकसान। समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीला पूर, तर शिवना टाकळी या धरणातनं 18,000 क्युसेक्नं विसर्ग। त्यामुळे शिवना नदीला पूर। गंगापूर तालुक्यातील लासूर गावासह इतर श्री दाक्षायणी देवी मंदिरात सुद्धा पुराचं पाणी शिरलंय। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला। 9,828 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग, तर नांदूर मधमेश्वर धरणातनं 69,000 क्युसेक्नं जायकवाडीच्या दिशेनं हा पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील टॉरल इंडिया कंपनीकडून बीडच्या पूरग्रस्तांना मदत। पूरग्रस्त भागातील नागरिकांना किराणा किटचं वाटप। भरत गीते यांच्या कंपनीकडून जीवनावश्यक वस्तू आणि रेशनिंगचं वाटप। नांदेड जिल्ह्यातील राहेगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा बसलाय, तर गावात 1000 ते 1200 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती। तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या या नागरिकांचं रेस्क्यू सुद्धा सुरू। बीडमधील जेबा पिंपरी आणि हिंगणीमध्ये पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। प्रशासनाकडून परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्यासही सुरुवात। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातनं गाडी नेणं अंगलट। मन्याड नदीच्या पुरामध्ये गाडी अडकली, तर पिकअपमध्ये अडकलेल्या 2 जणांना गावकरी आणि पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पुरामध्ये शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान। विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकंही यामध्ये भिजली। हीच भिजलेली वह्या पुस्तकं सुकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा नदीकाठी आटोकाट प्रयत्न। नाशिकमधील येवला, निफाड आणि चांदवडसह इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, तर शेतात पुन्हा पावसाचं हे पाणी साचलं। मका, सोयाबीन, टोमॅटो, कपाशीसह इतर पिकांनाही याचा मोठा फटका। पालघर जिल्ह्यातील मोडकसागर, मध्य वैतरणा, तानसा या धरणांमधनं विसर्ग। सूर्य नदीलाही पूर। बुलढाण्यामध्ये पालकमंत्री मकरंद पाटलांकडून नुकसानीची पाहणी। मोताळा तालुक्यातील नळकुंड, मलकापूर या तालुक्यातील दाताळा, जांभूळ, धाबा आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी। संभाजीनगरच्या लासूर गावातील शिवना नदीला पूर, तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तुर्काबाद, वाळूज, महानगर MIDC या परिसरामधला रस्ता पूर्णतः पाण्याखाली। पाण्यातनं वाहतूक सुरू। पालघरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 5 जण जखमी। पालघरच्या पूर्वेतील खारशेत, गोवारीपाडा या ठिकाणची ही घटना। जखमींवर सध्या मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बाजार सावंगीमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवलं। यामध्ये 7 ते 8 वर्षांच्या 3 मुलांचा देखील समावेश। अग्निशमन दलानं पहाटे 4 वाजता गावात दाखल होत या नागरिकांची सुटका केली आहे। बीडमधील जेबा पिंपरी आणि हिंगणी खुर्दमधील शेती पाण्याखाली। शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाच्या हजेरी। पावसामुळे देवळ गव्हाण या ठिकाणी सहदेव बनकर या शेतकऱ्याचा 5 एकर क्षेत्रावरचा ऊस अक्षरशः जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या चुडावा भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकं पाण्याखाली। सोयाबीनमध्ये कमरे एवढं पाणी, तर ऊसाचे अर्धे शेत 7 ते 8 फुटांपर्यंत पाण्यात। रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा। आंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता। जळगावच्या एरंडोलमध्ये अंतुर्ली या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचलं। मोसंबी, मका, कपाशी आणि इतर पिकांचं यामध्ये मोठं नुकसान। शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर सातगावात पाणी शिरलं। सातगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे तालुक्याचाही संपर्क तुटला। लातूरमध्ये मुसळधार पाऊस, लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतात पाणी साचल्यामुळे पिकं सडली, तर तिरू नदीचा पूर ओसरण्यास आता सुरुवात।
अहिल्यानगरच्या शेगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर. शेगावमधील भगूर परिसरात पाणी. शेतांमध्ये 2 ते 2.5 फुटांपर्यंत पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे संभाजीनगरच्या वाळूज परिसरातही अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. सारा व्यंकटेश आणि सारा आकृती या सोसायटींसह परिसरात पाणीच पाणी. नागरिकांचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारी, कुकाणा तर चिलेखनवाडी, वडुले, तेलपुडगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस. कपाशी, तूर पिकाचं प्रचंड नुकसान. अहिल्यानगरच्या शेगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा पाणी भरलं. तर बाजार समितीमध्ये असलेलं धान्य दुकानांमध्ये जवळपास 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी गेल्यानं धान्याचं मोठं नुकसान. इगतपुरीमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ. मुकडे धरणातील 1520 क्युसेकनं होणाऱ्या विसर्गामुळे जानोरी, असविली, मुंडेगावमध्ये रस्ते पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक. भालगाव फाट्यावर मोसंबी उत्पादकांनी मोसंबी पुन्हा एकदा रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केलाय. तर मोसंबी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याचीही त्यांची मागणी. पुण्यातील दिंभे धरणातनं घोड नदी पात्रामध्ये 24,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता. सध्या प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या म्हसवड शहरातील ठिकाणांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून रात्री उशिरा पाहणी. नुकसान झालेल्या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याच्याही सूचना. बुलढाण्याच्या लोणारचे कमळजा माता शक्तीपीठ पाण्याखाली. तर लोणार सरोवराचं पाणी देवीच्या गाभाऱ्यात शिरलंय. मोर महादेव, वाघ महादेव, बगीचा महादेव यांसह परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली बुडाली आहेत. अहिल्यानगरमध्ये पावसामुळे दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्याखाली. 2 दिवसांनी बाजारात जाणारा झेंडू अक्षरशः पाण्यात गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात. तर राहाता तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. अकोला जिल्ह्यातील उगवा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात. मुसळधार पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह तूर आणि कापूस पिकाला मोठा फटका. धाराशिवच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. ट्रस्टकडून 51 लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा. पालघरमधील मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील दहरजा, सूर्या, पिंजाळ आणि वैतरणा या नद्या इशारा पातळीवर.